लोकशाही मार्गाने पराभव करता येणार नाही, म्हणून निवडणुकीच्या आधीच या देशातल्या आपल्या राजकीय विरोधकांना खोट्या खटल्यात तुरुंगात टाकायचं, त्यांच्यावर कारवाया करायच्या, असं हे सत्र दिल्ली आणि राज्यातल्या भाजपच्या लोकांनी आरंभलेलं आहे. पण त्याच्यामुळे इंडिया अलायन्सवरती कोणताही परिणाम होणार नाही. कोणताही पक्ष या दबावाखाली इंडिया अलायन्समधून बाहेर पडणार असेल असं कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहे. महाराष्ट्रातसुद्धा महाराष्ट्राचं पोलीस दल, तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं भाजपच्या इशाऱ्यावरून कारवाया करतायत, त्यांनी आधी काळजीपूर्वक घटना आणि कायद्याचं वाचन करावं. आणि एक सांगू इच्छितो, 2024 साली केंद्रात आणि महाराष्ट्रात हे सरकार राहणार नाही, आमचं सरकार येत आहे, हे या यंत्रणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जे कायदेशीर आहे ते करा. राजकीय तुमच्या बॉसेसचे खोटे आदेश पाळाल तर याद राखा, तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. हा इशारा नाही, हे सत्य आहे. 1975-78 सालीसुद्धा अधिकाऱ्यांना खटल्यांना सामोरं जावं लागलं होतं, ज्याने चुकीच्या कारवाया केल्या होत्या. आज छत्तीसगड, कलकत्ता, झारखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू अशा ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्षाच्या आपल्या विरोधकांना अशा अनेक प्रकरणामध्ये, खोट्या प्रकरणामध्ये गुंतवून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. मग माझं म्हणणं आहे, फोन टॅपिंग प्रकरण का तुम्ही बंद केलं? फोन टॅपिंग प्रकरणाचे पुरावे असताना, एव्हिडन्स असताना तुम्ही फोन टॅपिंग प्रकरण का गुंडाळलं? चौकशी का होऊ दिली नाही? INS विक्रांत घोटाळा 38 ते 50 कोटीचा आहे, का तुम्ही चौकशी थांबवली? मुंबई सहकारी बँकेच्या घोटाळ्याची चौकशी का थांबवली? काल सुषमा अंधारे अनेक प्रकरण काढलेलं आहे, आमदार प्रकाश सुर्व्यांचं, का चौकशी करत नाही तुम्ही? म्हणून सांगतो, तपास यंत्रणांनी आपल्या मर्यादा सोडू नये. आज आम्ही जातात आहोत, तुम्ही सुपात आहात. 2024 साली उलटं होईल याची मला खात्री आहे. तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल.